नमस्कार, आपलं स्वागत आहे श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू या यूट्यूब चॅनलवर। मी तुमच्यासाठी आय गेस 15 व्हिडिओ तरी दिले असतील, ज्याच्यामध्ये 6-7 कविता मी दिलेत, रॅपिड रीडिंग सर्व दिले ॲज यू लाईक इट सोडून। आणि आता हा मी जो व्हिडिओ बनवतोय तो एकदम फ्रेश, आज आत्ता ताबडतोब बनवतोय हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी। याच्यामध्ये मी तुम्हाला जे बदललेलं क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट आहे त्याची सविस्तर माहिती देणार आहे। सो कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण जर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला इंग्रजीचा पहिला पेपर एकदम छान आणि अतिशय पद्धतीने द्यायचा असेल तर हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये आपण सविस्तर चर्चा केली आहे की प्रश्न काय, कुठले आहेत, कुठले सेक्शन आहेत, कुठल्या सेक्शनमध्ये काय बदल आहे या सर्वांची। सो आणि मी जसं तुम्हाला म्हणालो, मी 12वीला शिकवतो, सो हा माझा रोजचा यूज टू असणारा विषय, त्याच्यामुळे तुम्ही अगदी विश्वास ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला खूप सारे डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करतोय। चला तर मग, पण त्याच्यापूर्वी आपल्याला एक सूचना आहे की मी आता इथून पुढचे रायटिंग स्किलचे आणि आणखी काही व्हिडिओ आहेत ते मी अनलिस्ट करतोय। म्हणजे काय की ते व्हिडिओ ओपन पब्लिकमध्ये अवेलेबल नसतील, ते फक्त त्याच लोकांना अवेलेबल असतील ज्यांच्याकडे माझं व्हॉट्सॲपला लिंक आहे, फेसबुकला लिंक आहे, किंवा ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक केले। सो माझे उद्यापर्यंत जे येणारे रायटिंग स्किलचे आणि IMP सिरीज जे आहे ती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, नाहीतर तुमचे व्हिडिओ मिस आउट होतील। थँक्यू। 80 मार्काचा 12वी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर आहे, त्यापैकी त्याच्यामध्ये एकूण 4 सेक्शन आहेत, सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4। आता कोणत्या सेक्शनला किती मार्क आहेत त्याच्यामध्ये एक इमेज मी फ्लाय करतो इथं। आता आपण चर्चा करूया सेक्शन ए। एकंदरीत 80 मार्काचा पेपर आहे, 3 तासाचा वेळ आहे, 21 फेब्रुवारीला हा पेपर आहे। कशा पद्धतीनं आपण हे नियोजन करतोय बघा। क्वेश्चन 1 सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1A आहे सीन पॅसेज। हा तुम्हाला युनिट 1 टू युनिट 4 मधला कुठलाही एक सीन पॅसेज देईल, ज्याच्यामध्ये 12 मार्काचे प्रश्न असतील। एका पॅसेज खाली एकूण 6 ॲक्टिव्हिटी असतील आणि त्यांचं नाव A1, A2, A3, A4, A5 आणि A6 अशा एकूण 2-2 मार्काच्या 6 ॲक्टिव्हिटी असतील आणि 6 गुणिले 2 12 मार्काच्या ह्या ॲक्टिव्हिटी असतील। त्याच्या हा क्वेश्चन 1A सीन पॅसेज 12 मार्क। क्वेश्चन 1B ग्रामर असेल, हे ग्रामर असेल 3 मार्काचं, आणि असं मिळून क्वेश्चन 1 हा जो आहे पूर्ण A आणि B मिळून तो असेल 15 मार्काचा। किती मार्काचा असेल? 15 मार्काचा। यामध्ये ग्रामरमध्ये काय, ग्रामरमध्ये जो जास्त फोकस आहे तो याच्यावर आहे की आर्टिकल्स, यूज एप्रोप्रिएट आर्टिकल्स, आयडेंटिफाय द चेंज, आयडेंटिफाय द टेन्स, चेंज द टेन्स आणि फिल इन द ब्लँक्स विथ एप्रोप्रिएट प्रेपोजिशन। त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन नंबर 2 आहे 2A 2B परत सेम फॉर्मॅट। 2A परत सीन पॅसेज असेल, हा सीन पॅसेज असेल युनिट नंबर 5 टू युनिट नंबर 8 पैकी एक। याच्यामध्ये पण परत 6 ॲक्टिव्हिटी असतील, A1, A2, A3, A4, A5, A6 अशा। त्यामध्ये याच्यामधला जो दुसरा B आहे क्वेश्चन 2B, याच्यामध्ये आहे नोट मेकिंग। आता मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, काही विद्यार्थी मला म्हणत आहेत की सर पासिंग पुरता तरी कंटेंट सांगा। मी तुम्हाला लिहून देतो, नोट मेकिंगमध्ये तुम्हाला 3 पैकी 3 मार्क पडतात। काय असतं, एक पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्या खाली एक टेबल दिलेलं असतो, आणि त्या टेबलमध्ये जे काही ड्रॉप केलेले एलिमेंट आहेत ते भरायचे असतात। नाही म्हणलं तरी हा जो प्रकार आहे नोट मेकिंग, हा जवळपास फिल इन द ब्लँक सारखं एक टेबल देतात, ते काही कंटेंट देतात, काही वगळतात, तुम्हाला ते कंटेंट लिहायचे। हे कंटेंट लिहिताना काळजी फक्त एकाच गोष्टीची घ्यायची की तुमचा जो आन्सरचा भाग आहे तो तुम्ही अंडरलाईन करा, म्हणजे एक्झामिनरला इझी कळेल की हे आन्सर आहे, हे आन्सर आहे, हे आन्सर आहे। 4 गाळ्याला जागा होत्या, त्याला दिले, त्याने कट टिक केलं, तुम्हाला 3 पैकी 3 मार्क देऊन जाणार हा प्रकार आहे। क्वेश्चन 1AB 15 मार्क, क्वेश्चन 2AB 15 मार्क। आपण आलो आता पुढे आहे क्वेश्चन 3A, हा आहे अनसीन पॅसेज। याच्यामध्ये पण A to A6 ॲक्टिव्हिटी असतात। फरक हाच असतो की आपण पॅसेज पाहिलेला नसतो, आउट ऑफ टेक्स्टबुक असतो, तुम्हाला पॅसेज व्यवस्थितपणे वाचायचा असतो आणि अटेम्प्ट करायचा असतो। आणि त्याच्या खाली जो 3 मार्काचा दुसरा प्रश्न आहे 3B, हा आहे समरी रायटिंगचा। समरी रायटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की टायटल द्यायला समरीला विसरायचं नाही। एक समरीला टायटल द्यायला विसरायचं नाही, 2 समरी एकाच पॅसेजमध्ये करायची, समरीचे 2-3 पॅसेज करायचे नाहीत। जरी तरी 3 पॅसेज दिले असले, 4 पॅसेज दिले असले तरी त्याला 1/3 करायचं आणि छोटंसं करून लिहायचं। ठीक आहे,
समरी रायटिंगमध्ये सुद्धा तुमच्या हक्काचे मार्क आहेत. जी वाक्य तुम्हाला महत्त्वाची वाटतात ते त्यातनं घ्यायची, एक पॅसेज करायचा, जो विषय आहे त्या विषयाचं टायटल द्यायचं. आता समजा पॅसेज पोल्युशनवर आहे तर तुम्ही पोल्युशन अ चॅलेंज टू द नेशन असं टायटल देऊ शकता. समजा पॅसेज डिफॉरेस्टेशनवर आहे, डिफॉरेस्टेशन डिसएडव्हान्टेजेस ऑफ डिफॉरेस्टेशन वगैरे असे काहीतरी टायटल तुम्ही काय करू शकता. ॲडव्हान्टेजेस ऑफ, डिसएडव्हान्टेजेस ऑफ, मेरिट्स ऑफ, डिमेरिट्स ऑफ, कर्स, बूल असं काहीतरी टॅग लावून तुम्ही टायटल द्या. तुम्हाला टॅग ऑन द ऑल ऑफ सडन नाही सुचले तर फक्त पोल्युशन, डिफॉरेस्टेशन, डेव्हलपमेंट, क्लीन इंडिया, वॉट एव्हर तुम्हाला जे मनात टायटल येतं ते तुम्ही काय करू शकता, देऊ शकता त्या विषयानुरूप. 1 मार्क टायटल असतो, टायटल द्यायला विसरायचं नाही समरी रायटिंग संदर्भात. इथं होतं आपला सेक्शन 1 कम्प्लीट. इथं काय होतं, सेक्शन 1 कम्प्लीट. 1, 2, 3 प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3. ए बी असं सिरीज आहे. 12-3 12-3 12-3 असं सिरीज आहे. पहिला बी आहे 3 मार्काचं ग्रामर, दुसरा बी आहे 3 मार्काचं नोट मेकिंग आणि तिसरा बी आहे 3 मार्काचं समरी रायटिंग. नोट मेकिंग आउट ऑफ आउट मार्क पडतात. तुम्ही प्रयत्न करा, वाचा आणि व्यवस्थित उत्तर लिहा. समरी रायटिंग फक्त टायटल द्यायचं आहे, 15 ओळीच्या 5 ओळी लिहायचे, दॅट्स इट. आउट ऑफ आउट मार्क पडतात. 3 आणि 3 6 मार्क तुमच्या हक्काचे आहेत. ग्रामर डिपेंड. माझे व्हिडिओ असतील ग्रामर्सबद्दल, माझे व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. त्याच्यामध्ये 8 टेन्सेस आहेत, जे सगळे महत्त्वपूर्ण टेन्सेस आहेत. त्या सगळ्या टेन्सवर मी व्हिडिओज दिलेले आहेत. तुम्ही ते टेन्स पाहून ते व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकता. आर्टिकल्सवर सुद्धा माझे व्हिडिओ आहेत. आता हा झाला सेक्शन 1 कम्प्लीट. त्यानंतर आहे सेक्शन 2 पोएट्री. अवघ्या 8 मार्काचा सेक्शन आहे. काय 8 मार्काचं सेक्शन आहे. याच्यामध्ये एकच कविता येतात. आपल्याला 8 कविता आहेत. 8 पैकी 1 कविता येते आणि ती जी 1 कविता आहे, मी सगळ्या कविता दिलेत तुम्हाला, एक्सप्लेन करून दिलेत, मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेत. सॉरी जे लोक मला कंटिन्युअसली हिंदीमध्ये करा म्हणतात, आय एम सॉरी. हा महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम असल्यामुळे मी मराठीतच करतोय. खूप सारे विद्यार्थी जे महाराष्ट्रातले मराठीतच हवा असं म्हणतात. ज्यांना ज्यांना मराठीत हवं आहे त्यांनी कमेंट करा सर मराठी म्हणून. ओके. त्यानंतर 8 मार्काची पोएम आहे आणि इथं सेक्शन 2 बदलतो. आता लास्ट इयरच्या पेपरमध्ये या वर्षाचा नवीन जो बदल आहे तो हाच आहे की लास्ट इयरला 2 पोएम असायच्या. एक युनिट 1 to 4 मधून एक असायची आणि एक 5 to 8 मधून असायची. यावेळेस फक्त 8 पैकी एकच कविता येते. गेल्या वर्षी किंवा याच्या अगोदर 4-4 मार्काच्या 2 कविता यायच्या. आता 8 मार्काची एकच कविता येते. कवितेत एक बदल काय की क्रिएटिव्हिटी, पोएटिक क्रिएटिव्हिटीला एक त्यांनी स्पेस दिलाय. पोएटिक क्रिएटिव्हिटीवर पण मी एक व्हिडिओ बनवलाय, तुम्ही पहा तो पण. पोएटिक क्रिएटिव्हिटीमध्ये काय केलंय की दिलेल्या स्टॅन्झाच्या शेवटी तुम्ही स्वतःच्या 4 ओळी लिहा. दिलेल्या स्टॅन्झाच्या सुरुवातीला तुम्ही स्वतःची 4 ओळीची कविता लिहा. स्वतःला 2-3 ओळीची कविता लिहायची असते. कविता त्या थीमला साजेशी लिहायची आणि 1-2 राईम वर्ड्स होतील एवढी काळजी घ्यायची. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळून जातील. इझी आहे. 2 पैकी 1-1.5 मार्क तरी मिळून जाईल तुम्ही व्यवस्थित राईम केलं आणि थीम मॅच केलं तर. बरेचदा इंग्लिशला आउट ऑफ आउट मार्क कधी देत नसतात, पण अर्धा मार्क तरी कमी होतो. आणि म्हणून मी म्हणतो की काही फार अवघड नाही आहे. इंग्लिशमध्ये 90+ स्कोर तुम्ही इझिली करू शकाल. माझ्या विद्यार्थ्यांनी खूपदा केलं आहे. आय एम टेलिंग यू, माय स्टुडंट्स हॅव डन इट मेनी टाईम. यू कॅन डू इट. त्यानंतर इथं सेक्शन 2 संपला. सेक्शन 2 मध्ये फक्त एक कविता, 8 मार्क, दॅट्स इट. सेक्शन 3 मध्ये येतो रॅपिड रीडिंग. आता ह्याच्यामध्ये काय की आपल्याकडे 2 प्रकारच्या रॅपिड रीडिंग आहेत. एक आहे ते नॉवल बेस आहेत, म्हणजे स्टोरी फॉर्ममध्ये, आणि एक आहे ती आहे ड्रामा प्ले फॉर्मॅटमध्ये, म्हणजे कॅरेक्टर्स आहेत आणि कॅरेक्टर बोलतात, डायलॉग्स आहेत. ओके. तर ह्या एक स्टोरी फॉर्ममधले येतं, एक डायलॉग फॉर्ममधले 2 रॅपिड रीडिंग तुम्हाला येतात. यापैकी रॅपिड रीडिंगचे सगळे व्हिडिओ मी बनवलेले रॅपिड रीडिंगवर. तुम्हाला जर वाचायचा कंटाळ येत असेल, 8-8 10-10 पेजेसचे रॅपिड रीडिंग असतील तर माझं चॅनल लावा, शांत हेडफोन लावून निवांत ऐका. फोटोमुळे मजा येईल तुम्हाला आणि तुम्हाला त्याची कथाही कळून जाईल. एकदा ऐका, 2दा ऐका, एकदा वाचा, दॅट्स इट. आता याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, 5A आणि 5B. 5A 4 मार्काला आहे, 5B पण 4 मार्काला आहे. दोन्हीमध्ये एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, रिकाम्या जागा भरा, वाक्य पूर्ण करा, ट्रू ऑर फॉल्स सांगा. आणि एक 5Aच्या खाली आहे परत 2 मार्काचा ॲड इमॅजिनरी पॅसेज, आणि 5B मध्ये आहे डायलॉग असेल तर टेक्स्टमध्ये कन्वर्ट करा, टेक्स्ट असेल तर डायलॉगमध्ये. असे 2-2 मार्काचे. 5A 4 मार्काचे आहे आणि 5B 4 मार्काचं. असं रॅपिड रीडिंग सुद्धा 8 मार्काचे आहे. तुम्ही लक्षात घ्या, 8-8 मार्काचे आपल्याला 2 कंटेंट आहे. एक रॅपिड रीडिंग 8 मार्काचे, एक पोएट्री 8 मार्काचे.
त्यानंतर इथं सेक्शन 3 संपतो आणि सुरू होतो सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग. येस, आय मीन इट. इंग्लिशमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो आहे रिटन कम्युनिकेशन. एकूण 12/7 19 मार्क 6 आणि 7 या 2 प्रश्नात आहेत आणि हे मार्क हक्काचे आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि आपण गेस करू शकतो की हे येणार आहे. इंग्लिशच्या पेपरची गंमत काय की बरेच लोक मला IMP विचारतात आणि IMP नाही, ते बोर्डाने सांगितलेच की इंटरव्ह्यू क्वेश्चन टाकलाच पाहिजे, स्पीच रायटिंग टाकलंच पाहिजे, लेटर ऑफ ॲप्लिकेशन आलंच पाहिजे, लिफलेट रायटिंग आलंच पाहिजे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आलंच पाहिजे. सो तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काय येणार आहे. सो स्टडी इट. सो हा जो आहे सेक्शन 4 रिटन कम्युनिकेशन असं नाव आहे. 6A 6B आणि 6C असे 3 प्रश्न आहेत. 4 4 4 मार्काला. टोटल बेरीज होते 12 मार्काची. यातलं पहिलं आहे लेटर रायटिंग. याच्यामध्ये लेटर ऑफ ॲप्लिकेशन असतं. आत्तापर्यंत असा ट्रेंड होता की दरवेळेला यांनी ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ हेच लेटर विचारलेलं आहे. पण एखाद्या वेळेस ॲप्लिकेशन फॉर बोनाफाईड, ॲप्लिकेशन फॉर TC, ॲप्लिकेशन फॉर लिव्ज असंही येऊ शकतं. सो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर बोनाफाईड, ॲप्लिकेशन फॉर लिव्ह आणि ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टीचर, ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ इंजिनियर, ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ मॅनेजर, ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अकाउंटंट याची तयारी करून ठेवा. मी लेटर रायटिंगवर एक छान व्हिडिओ पण बनवतोय, अगदी ऑन आहे. मी आज तो अप होईल. सो बी प्रिपेअर्ड, स्टे ट्यून. माझ्या चॅनलशी ट्यूनमध्ये राहा. इंग्लिशचा पेपर होतो सारखं अपडेट चेक करा माझ्या यूट्यूब चॅनलला. एकदा इंग्लिशचा पेपर झाला 21 फेब्रुवारी सकाळी 9 वाजले की यू साइन आउट फ्रॉम युअर मोबाईल अँड यू कॅन गो टू युअर पेपर. ओके. सो 6A लेटर रायटिंग आहे. लेटर रायटिंगबद्दल मी एक व्हिडिओ बनवतो, पण मी म्हणालो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल किंवा माझी लिंक असेल तरच तुम्हाला ते व्हिडिओ मी देईन, कारण मी हे व्हिडिओ टाकतोय एनलिस्ट कॅटेगरीत, पब्लिक कॅटेगरीमध्ये मी टाकत नाही आहे इथून पुढचे. सो माझा व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. त्यानंतर 6B आहे. याच्यामध्ये एक चॉईस प्रेफरन्स बघा तुमचं काय. 6B मध्ये एक असतं लिफलेट रायटिंग आणि त्याला ऑर असतं न्यूज रायटिंग. मला असं वाटतं की लिफलेट रायटिंग हा सगळ्यात सोपा प्रकार आहे. त्याच्यात तुम्ही हाऊ टू गो देअर, वेअर टू स्टे, व्हॉट टू सी, अदर अट्रॅक्शन्स वगैरे इझिली लिहू शकता. पॉईंट्स दिलेले असतात, तुम्हाला फक्त थोडंसं एक्सप्लोर करायचं असतं. 4 मार्काचा प्रश्न आहे. न्यूज रायटिंगमध्ये पण तुमचा जर अभ्यास असेल सुरुवातीपासून, तुम्हाला डेटलाईन, हेडलाईन, टायटल, डिटेल्स, पॅसिव्हचे उपयोग करता येत असेल तर तुम्ही न्यूजला जा. नाहीतर माझा तर सल्ला आहे की लिफलेट रायटिंग अतिशय सोपं आहे आणि लिफलेट रायटिंगवर सुद्धा मी एक सोपा व्हिडिओ देणार आहे. आणि 6C आहे. 6C मध्ये आहे काउंटर व्ह्यू. याच्यामध्ये काय करायचं असतं, त्यांनी एक व्ह्यू दिलेला असतो आणि त्याला अपोजिट व्ह्यू ठेवायचा असतो व्ह्यू मध्ये. पण ह्याला ऑर जो आहे तो सगळ्यात सोपा आहे आणि मला वाटतं की खात्रीशीर मार्क देणारा भाग आहे. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना तर कधी सांगत नाही काउंटर व्ह्यू अटेम्प्ट करायला. तुम्हालाही मी तेच सांगेन की इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा कम्पॅरेटिव्हली सोपा असतो. 6C आय रेकमेंड यू इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. पण तुम्ही जर काउंटर व्ह्यू चांगला असेल, तुमचा अभ्यास असेल आणि तुमची चॅलेंज स्वीकारायची तयारी असेल तर यू कॅन गो विथ काउंटर व्ह्यू ऑल्सो. त्यानंतर क्वेश्चन आपण शेवटीचा क्वेश्चन आहे हा सेक्शन 4 मधला क्वेश्चन 7A. याच्यामध्ये काय आहे, प्रिपेअर अ सेट ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन टू बी आस्क्ड अ फेमस सोशल वर्कर, अ फेमस ॲक्टर, अ फेमस स्पोर्ट पर्सन वगैरे वगैरे, वॅलिडिक्टरियन ऑफ द स्कूल टॉपर असे काहीतरी, किंवा ऑथर, पोएट यांना एक 8 प्रश्न तुम्हाला विचारायचे असतात. याच्यामध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची नसतात, फक्त प्रश्न विचारायचे असतात. छोटासा पॅसेज आय वेलकम यू ह्याच्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तोही पाहू शकता. याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवला आहे, तोही तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. याच्यामध्ये काय 8 प्रश्न विचारायचे असतात. मी म्हणतो तुम्ही 10 विचारा. 8 प्रश्न विचारायचे असतात, 10 विचारा. 2 बोनसमध्ये ठेवा. वेळ लक्षात ठेवा, इंग्लिशला वेळ, टाईम मॅनेजमेंटवर पण एक व्हिडिओ बनवायचा आहे. तर हा इंटरव्ह्यू क्वेश्चनचा एक आहे 7A. आणि लास्ट आहे 7B स्पीच रायटिंग. काय आहे स्पीच रायटिंग. याच्यामध्ये काय असतं की एखादा विषय दिलेला असून तुम्हाला स्पीच लिहायचं असतं. स्पीच रायटिंगवर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. सेट ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चनवर मी व्हिडिओ बनवला आहे. समरी रायटिंगवर मी व्हिडिओ बनवला आहे. नोट मेकिंगवर मी व्हिडिओ बनवला आहे.